ह्या चॅप्टर मधला मोस्ट इम्पॉर्टंट आणि मोस्ट सिम्पल टॉपिक दॅट इज मल्टिप्लिकेशन किंवा आणखीन एक नाव वापरतो त्याला प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स. ओके, सो फर्स्ट लेक्चरला आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं की याच्यामध्ये आपण 4 टाईपचे मल्टिप्लिकेशन बघणार आहोत. ओके, त्यापैकी 2 तुम्ही ऑलरेडी फिजिक्समध्ये कवर केलेले होते. आपण आता याच्यामध्ये डिटेलमध्ये त्याला स्टडी करणार आहोत. सो सगळ्यात पहिला असणार आहे डॉट प्रोडक्ट. ओके, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ स्केलर प्रोडक्ट. यांना का स्केलर प्रोडक्ट म्हणतात ते आपण इथं एक्सप्लेन करणार आहोत. सेकंड, वेक्टर प्रोडक्ट. वेक्टर इथं मी नाव लिहितो त्याचं क्रॉस डॉट, इथं क्रॉस प्रोडक्ट. क्रॉस प्रोडक्ट इज अ वेक्टर प्रोडक्ट. ओके, तिसरा आहे स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. ओके, हे 2 तुम्ही ऑलरेडी फिजिक्समध्ये अगोदर स्टडी केलेले बघा. यांच्याबद्दल तुम्हाला थोडंसं माहिती आहे, आपण डिटेलमध्ये याला स्टडी करणार आहोत. ओके, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट याच्यामध्ये 3 वेक्टर असणार आहेत. अगेन नाव स्केलर. ओके, याचं पण मिनिंग आहे. याला आणखीन एक नाव आहे दॅट इज अ बॉक्स प्रोडक्ट. अँड लास्ट वन वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट. 3 वेक्टर असणार आहे ना याच्यामध्ये, त्यामुळे ट्रिपल नाव येत आहे. ओके, सो दीज आर द 4 हे टाईप्स आपण ह्या चॅप्टरमध्ये आता इथून पुढे या वीकमध्ये स्टडी करणार आहोत. ओके, सो स्टार्ट करूया डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट. सिम्पल आहे. सो पहिलं मी टायटल देतो इथं आता ए, दॅट इज अ डॉट प्रोडक्ट. ठीक आहे, आता सपोज कन्सिडर करा, लेट मी इथं 2 वेक्टर कन्सिडर करतो. ए बार इज इक्वल टू आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप अँड बी बार इज इक्वल टू 2i कॅप मायनस जे कॅप मायनस के कॅप. ओके, सो दीज आर द 2 वेक्टर्स. आता ह्या वेक्टरचं मला कोणता प्रोडक्ट घ्यायचा आहे? डॉट प्रोडक्ट. डॉट प्रोडक्टचं आणखीन एक नाव काय आहे? तर स्केलर प्रोडक्ट आहे. बरोबर, मला काय करायचं आहे, यांचं डॉट प्रोडक्ट घ्यायचा किंवा स्केलर प्रोडक्ट घ्यायचा आहे. सो मी काय करणार, ह्या दोघांचा डॉट प्रोडक्ट ए बार याला डिनोट करणार डॉट. दिसला का डॉट सगळ्यांना मध्ये? याला रीड पण डॉट करायचं. ए बार डॉट बी बार इज इक्वल टू, याचा बेसिक फॉर्म्युला आहे मॅग्निट्यूड ऑफ ए बार. तुम्हाला माहिती आहे बघा, मॅग्निट्यूड आपण कसं दाखवतो ना मॉडमध्ये, मॅग्निट्यूड ऑफ ए बार, मॅग्निट्यूड ऑफ बी बार आणि यांच्यामधला अँगल असतो कॉस थिटा. सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ डॉट प्रोडक्ट. ए बार डॉट बी बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए बार मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू कॉस थिटा. ओके, दिस इज द फॉर्म्युला. आता याच्यामध्ये डॉट प्रोडक्ट ॲक्च्युअलमध्ये फाइंड आउट होतो कसं ते बघा. मला काय करायचं, यामध्ये ए बार डॉट बी बार हा फाइंड आउट करायचा आहे. ओके, ए बार डॉट बी बार फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं आहे, ए आणि बी, काय ए आणि बी यांच्यामध्ये जे जे हे असतील बघा, आय कॅप जे कॅप आणि के कॅपचे कॉम्पोनंट यांचं फक्त काय करायचं मल्टिप्लिकेशन. मी काय करतो, के कॅपला थोडं चेंज करतो, नाही त्याचा आन्सर 0 होऊन जाईल. ठीक आहे, जस्ट वेट. इथं थोडीशी वेगळी व्हॅल्यू घेतो असं मला म्हणायचं आहे. -3k कॅप घेतो इथं मी. ओके, आता ए बार डॉट बी बार मी काय करणार आहे, ए बार डॉट बी बारमध्ये दोन्ही वेक्टरचे आय कॅप जे कॅप आणि के कॅप यांचे जे कोइफिशियंट्स आहेत यांचं मल्टिप्लिकेशन करून ॲडिशन करायचं आहे. बघा कसं, ए बारचा आय कॅपचा कोइफिशियंट किती रे? येस, तुम्ही बोलू शकता. 1 आहे. बरोबर, जे कॅपचा सॉरी आय कॅपचा 2 बी बारमध्ये, बरोबर, मध्ये साईन प्लस. हां, आता ए बारचा जे कॅपचा कोइफिशियंट 1 आणि खाली मायनस मायनस येतो. हां, -1 बरोबर, प्लस के कॅपचा 1 आणि खाली -3. बरोबर. करा हे कॅल्क्युलेशन. 1 इंटू 2 2, इथं 1 इंटू -1 किती रे? -1 आणि 1 इंटू -3 -3. किती आन्सर आहे? -1 -3 -4 -4 प्लस 2 -2. -2.
सो दिस इज ए बार डॉट बी बार -2. ओके, समजलं कसं फाइंड आउट करायचं डॉट प्रोडक्ट. मग डॉट प्रोडक्ट फाइंड आउट करण्यासाठी फक्त आपल्याला करायचं आहे आय कॅप, जे कॅप, के कॅपच्या कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन करून ॲडिशन. ओके, ठीक आहे. आता इथं मला लिहायचे आपले रिमार्क्स पॉईंट. त्यातला आणखी एक इम्पॉर्टंट रिमार्क पॉईंट मला इथं ॲड करायचा आहे अगोदर, आणि मग आपण पुढे जाऊया. इथं तुम्हाला जर तुम्हाला अँगल फाइंड आउट करायचा असेल, बघा काय फाइंड आउट करायचं आहे, अँगल बिटवीन टू वेक्टर्स. तर लक्षात घ्या, अँगल बिटवीन टू वेक्टर जर फाइंड आउट करायचं असेल तर ऑलवेज मी काय चॉईस करणार आहे, तर डॉट प्रोडक्ट. डॉट प्रोडक्ट प्रोसेसने मला जायचं आहे. तेव्हा इथं मी आत्ताच डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला लिहिला आहे, ए बार डॉट बी बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए बार मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू कॉस थिटा. सो इथून कॉस थिटाचा फॉर्म्युला काय होईल रे, ए बार A bar B bar upon मॅग्निट्यूड ऑफ ए बार मॅग्निट्यूड ऑफ बी बार. ओके, आता एक्झाम्पल वरच घेऊ आणि सॉल्व करू याला. सो कॉस थिटा इज इक्वल टू, बघा ए बार डॉट बी बार तुम्ही फाइंड आउट केला, किती आला ए बार डॉट बी बार वरती -2 आलेला आहे, डिवायडेड बाय इथं काय एचं मॅग्निट्यूड आणि बीचं मॅग्निट्यूड, बरोबर आहे. हे बघा ए कोण आहे, आय कॅप, जे कॅप, के कॅप. कोणाला आठवतं रे मॅग्निट्यूड कसं फाइंड आउट होत असतं, रूटमध्ये आय कॅप, जे कॅप, के कॅपच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर, 1चा स्क्वेअर 1, 1चा स्क्वेअर 1, 1चा स्क्वेअर 1. सिमिलरली जे कॅप सॉरी बी बारचा आता 2 - 1 - 3 सांगा, 2चा स्क्वेअर 4, -1चा स्क्वेअर 1 आणि 3चा स्क्वेअर 9. सगळ्यांना येतं हे, बरोबर, कन्फ्यूज नाही कोणी, करेक्ट ना. √3 आणि हे किती येणार आहे, 9 + 1 10, 10 + 4 14 14 सॉरी. So final answer is -2 upon √42. This is a cos theta. ओके, मग थिटा तिकडं तुम्ही कॉस इनवर्ससाठी पण फाइंड आउट करू शकता. ओके, सो दिस इज द प्रोसेस. सगळ्यांना कळलं ना मी कसं सॉल्व केलं आहे, एव्हरीवन. ओके, आता मला यांचे बघायचे इम्पॉर्टंट रिमार्क्स. त्यासाठी मी येतो आता पुढच्या पेजवरती. रिमार्क्स सगळ्यात फर्स्ट, आता व्यवस्थित बघायचं हा, आपल्याला यांचे काही इम्पॉर्टंट रिमार्क्स बघायचे, पुढे ॲप्लिकेशन पण आपण स्टडी करणार आहोतच. सो याचा पहिला सगळ्यात इम्पॉर्टंट रिमार्क आहे, इफ टू वेक्टर्स आर पॅरलल. डॉट प्रोडक्टमध्ये इफ टू वेक्टर्स आर पॅरलल, दोन वेक्टर पॅरलल म्हणजे थिटा किती रे, 0 डिग्री, बरोबर आहे. आपल्याकडे फॉर्म्युला म्हणजे काय आहे, आपल्याकडे फॉर्म्युला आहे ए बार डॉट बी बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए बार मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू कॉस थिटा, करेक्ट का, कॉस थिटा. मग इथं कॉस थिटाचं तुम्हाला काय करावं लागेल, कॉस 0 घ्यावं लागेल, बरोबर. आणि कॉस 0 किती असतो रे, कॉस 0 1. देअरफॉर दोन वेक्टर जर पॅरलल असतील तर ए बार डॉट बी बार इज इक्वल टू काय येईल, मॅग्निट्यूड ऑफ ए बार मॅग्निट्यूड ऑफ बी बार. ओके, आता ह्याच बेसिसवरती मला सांगा युनिट वेक्टरबद्दल. मग आय कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू जे कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू के कॅप डॉट के कॅप. यांचा आन्सर काय असेल रे, 1. गुड, व्हेरी गुड. यांचा आन्सर काय असेल 1, कारण आय कॅप यांचे युनिट वेक्टर 1 येतात, म्हणजे 1 × 1 ते आन्सर 1 होऊन जाईल. वरच्या फॉर्म्युल्यामध्ये जर मी व्हॅल्यू जर पुट केलं आहे तर. गुड गुड, व्हेरी गुड. सेकंड, if two vectors are perpendicular, ओके, समजा थिटा इज इक्वल टू मग किती परपेंडिक्युलर, अगोदर काय करू आपण, परपेंडिक्युलरच्या आधी अँटी पॅरलल घेऊया. इफ द टू वेक्टर्स आर अँटी पॅरलल, ओके, अँटी पॅरलल. सो थिटा इज इक्वल टू किती रे मग अँटी पॅरलल मध्ये 180 डिग्री. म्हणजे 180 डिग्री जर मी वरच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट केला तर काय होईल रे,
मायनस बरोबर. ए बार डॉट बी बार काय होईल, इथं मॅग्निट्यूड ऑफ ए बार बी बार आणि कॉस 180 काय असतो मायनस, सो हे मायनस होईल. इथं लक्षामध्ये. ओके. आणि तिसरा, इफ टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर, इज इक्वल टू 90 डिग्री. थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. आणि कॉस 90 किती असतो रे? 0. 0. मग मला सांगा, दोन वेक्टर जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट किती येईल मग? 0. 0. हे कायमचं लक्षात राहू द्या आता. इफ द इन अ डॉट प्रोडक्ट, म्हणजे जर तुमचे दोन वेक्टर जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट काय असतो? 0. आपण ऑलवेज काय करणार बघा, जर कोणत्याही दोन लाईन मला परपेंडिक्युलर दाखवायच्या किंवा चेक करायच्यात आहे किंवा नाही, तर मी डॉट प्रोडक्ट यूज करणार. सगळ्यात सोपं आहे बघा. डॉट प्रोडक्ट जर 0 आला तर त्या दोन लाईन्स काय असतील? परपेंडिक्युलर असतील. ओके. ओके. मग मला सांगा, याच्यामध्ये समजा मी युनिट वेक्टर लिहिले आता असे, आय कॅप डॉट जे कॅप डॉट के कॅप आणि के कॅप डॉट आय कॅप. यांचा आन्सर काय येईल रे? 0. 0. 0. कारण आता हे आय जे परपेंडिक्युलर आहे, आय हा एक्स ॲक्सिस आहे, जे हा वाय ॲक्सिस आहे, दोन वेक्टर परपेंडिक्युलर झाले. परपेंडिक्युलर वेक्टरचा डॉट प्रोडक्ट काय येत असतो? तो येत असतो 0. बरोबर. करेक्ट का? येस. सो नंबर 4 नाव, रिमार्क पॉईंट नंबर 4. आता याच्यामध्ये काय करतोय आपण की दोन सेम वेक्टरचं मल्टिप्लिकेशन, म्हणजेच डॉट प्रोडक्ट ऑफ टू सेम वेक्टर्स. जर मी दोन सेम वेक्टरचा जर डॉट प्रोडक्ट घेतला, म्हणजे समजा ए बार डॉट ए बार, आणि इथं इथं वरती ना आपण युनिट वेक्टरमध्ये बघितलंय की आय कॅप डॉट आय कॅप तो 1 झाला होता, कारण दोन्ही युनिट वेक्टर होते. युनिट वेक्टरचं मॅग्निट्यूड हे 1 असतं. बट आता कोणताही एखादा जनरल वेक्टर घेतला बघा तुम्ही की ए बार डॉट ए बार, मला दोन सेम वेक्टरचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे. सो त्याचा फॉर्म्युला एकदम सिम्पल आहे, लक्षात राहू द्या. जर आपण दोन सेम वेक्टरचा जर डॉट प्रोडक्ट घेतला, त्याचं आन्सर असतं मॅग्निट्यूड ऑफ, म्हणजे हा ए स्क्वेअर होईल, पण आपण वेक्टरमध्ये ए स्क्वेअर डायरेक्ट लिहित नाही. आपण काय लिहितो? मॅग्निट्यूड ऑफ ए बारचा स्क्वेअर. ओके. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि नंबर 5, डॉट प्रोडक्ट फॉलोज कॉम्युटेटिव्ह लॉ. आठवतंय का तुम्हाला? कॉम्युटेटिव्ह लॉजिकमध्ये बघितलं होतं आपण पहिल्या चॅप्टरमध्ये. येस एनीवन? कोणाला जर माहित असेल तर मला सांगा, व्हॉट इज मीन बाय द कॉम्युटेटिव्ह. ए बार डॉट बी बार इज इक्वल टू काय असणार आहे? बी बार डॉट B bar dot A bar. जर मी दोघांची पोझिशन चेंज केली तर डॉट प्रोडक्टची व्हॅल्यू चेंज होणार नाही. आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय की याला स्केलर प्रोडक्ट का म्हणतात? त्यासाठी बघा, मी इथे एक एक्झाम्पल घेतलं होतं मागच्या पेजवरती. स्केलर प्रोडक्ट म्हणजे काय? हे बघा, दोन माझ्याकडे वेक्टर क्वांटिटी होत्या. ए सुद्धा वेक्टर क्वांटिटी आहे, बी सुद्धा वेक्टर क्वांटिटी आहे. बट याच्यामुळं जे आन्सर आलं माझं ए बार डॉट बी बार, हे इथं फाइंड आउट केलं आहे आपण. ए बार डॉट बी बार, हे जे आन्सर आलं आहे तुमचं ए बार डॉट बी बार, ते काय आलं आहे? व्हॅल्यू आली आहे. व्हॅल्यू मीन्स स्केलर व्हॅल्यू आली आहे. ए बार डॉट बी बार काय आलं? स्केलर व्हॅल्यू. व्हॅल्यू म्हणजे स्केलर ना, दॅट्स वाय वी कॅन कॉल इट्स अ स्केलर प्रोडक्ट. ओके. तुम्ही 9th असताना किंवा 11वी फिजिक्स वगैरेमध्ये तुम्ही स्टडी केलं बघा की फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे दोघंही वेक्टर क्वांटिटी आहे. पण त्या दोघांचा डॉट प्रोडक्ट जर तुम्ही घेतला तर तिथून जी फिजिकल क्वांटिटी तुम्हाला भेटते आहे, वर्क इज अ स्केलर क्वांटिटी. सो ऑलवेज लक्षात ठेवा, दोन वेक्टर क्वांटिटीचा डॉट प्रोडक्ट हा ऑलवेज काय असतो? स्केलर. ओके. ती स्केलर क्वांटिटी असणार आहे किंवा तो स्केलर असणार आहे. म्हणून डॉट प्रोडक्टला दुसरं नाव काय आहे? स्केलर प्रोडक्ट. ओके. सो एवढे पॉईंट्स तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायचेत. आता दुसरा कंपॅरिझनमध्ये घ्यायचा होता म्हणून मी एका बाजूला डॉट प्रोडक्ट लिहून ठेवला. आता दुसरा मला लिहायचा आहे इथं आपला सेकंड वन, दॅट इज क्रॉस प्रोडक्ट. क्रॉस प्रोडक्ट याला म्हणणार आहे आपण वेक्टर प्रोडक्ट. वेक्टर प्रोडक्ट सेम वेक्टर घेतो मी एक्झाम्पलसाठी. समजा लेट ए बार इज इक्वल टू आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप, बी बार इज इक्वल टू 2 आय कॅप मायनस जे कॅप मायनस 3 के कॅप.
ओके. सो क्रॉस प्रोडक्ट कसा दाखवला जातो, तर क्रॉस प्रोडक्ट डिनोटेड बाय ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू पहिल्या वेक्टरचा मॅग्निट्यूड, दुसऱ्या वेक्टरचा मॅग्निट्यूड इंटू साइन थिटा, हा झाला पहिला डिफरन्स, इंटू साइन थिटा इंटू एन कॅप, हा झाला दुसरा डिफरन्स. एन कॅप म्हणजे कोण आहे, एन कॅप इज अ युनिट वेक्टर आहे बघा, डायरेक्शन दाखवतो तो, या दोघांच्या क्रॉस प्रोडक्टची आहे. ओके. सो आपल्याला समजा हा एन कॅप रिमूव्ह करायचा असेल तर हे ए बार क्रॉस बी बारचा काय घ्यायचा, मॅग्निट्यूड. ओके. सो देअरफॉर द फॉर्म्युला जो आपण यूज करणार आहे, मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू एचा मॅग्निट्यूड, बी बारचा मॅग्निट्यूड आणि साइन थिटा. हा जो एन कॅप होता बघा इथलचा, एन कॅप इज युनिट डायरेक्शन वेक्टर येतो आणि युनिट वेक्टर असल्यामुळे त्याचं मॅग्निट्यूड किती होऊन जाईल, 1. सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए बार, मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू साइन थिटा. ओके. आता क्रॉस प्रोडक्ट फाइंड आउट कसा करायचा, आता जसं इथं डॉट प्रोडक्ट कसा फाइंड आउट केला आपण, दोन वेक्टरचे आय कॅप जे कॅप के कॅपचे कोइफिशियंटचं आपण मल्टिप्लिकेशन घेऊन ॲडिशन केली. करेक्ट. इथं काय करायचं आहे तुम्हाला, आता क्रॉस प्रोडक्ट फाइंड आउट करण्यासाठी सिम्पली घ्यायचं आहे डिटर्मिनंट. ओके. सो बघा मी सॉल्व करतो आता. ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू, इथं येईल आय कॅप जे कॅप के कॅप. ओके. पहिल्या रो मध्ये आय कॅप जे कॅप के कॅप लिहायचं आहे. आता दुसऱ्या रो मध्ये पहिला वेक्टर तुम्ही कोणता लिहिला, ए बार. करेक्ट आहे. मग ए बारचे व्हॅल्यू लिहा. ए बारचे व्हॅल्यू काय आहेत रे, 1 1 1. त्यानंतर बी बारचे व्हॅल्यू लिहा. बी बारचे व्हॅल्यू आहे 2 -1 -3. ओके. सगळ्यात अगोदर कॅल्क्युलेशन कोणासाठी होणार, तर आय कॅपसाठी. सो आय कॅप इन द ब्रॅकेट. ओके. आय कॅपसाठी कॅल्क्युलेशन होतील इथं. सो आय कॅप इन द ब्रॅकेट. हे बघा रे, आय कॅपचा कॉलम, आय कॅपचा रो तुम्ही स्किप केला. 1 × -3 मध्ये साईन मायनस, -1 × 1 -1, मायनस काय बोल रे, हा +1. नंतर आला बघा मायनस जे कॅप, जे कॅपचा कॉलम, जे कॅपचा रो मी स्किप केला. -3 × 1 -3 मायनस 2 × 1 किती, 2. बरोबर. प्लस के कॅपसाठी कॅल्क्युलेशन, के कॅपचा कॉलम, के कॅपचा रो मी स्किप केला. 1 × -1 -1 मध्ये साइन ऑलवेज मायनस आणि 2 × 1 2. करा कॅल्क्युलेशन. -3 + 1 किती रे, -2 आय कॅप. -3 - 2 -5. बाहेर परत मायनस आहे, मायनस +5 जे कॅप. इथं -1 -2 -3 कॅप. ओके. दिस इज द व्हॅल्यू ऑफ ए बार क्रॉस बी बार. ठीक आहे. हे झालं आन्सर. आता समजा जे आन्सर आलंय ना, त्या आन्सरला मी समजा कन्सिडर केलं की तो आर बार आहे, असं कन्सिडर केलं एक दुसरा वेक्टर आर बार. ओके. आता स्केलर प्रोडक्टला स्केलर काय म्हणतात, कारण आपण जेव्हा डॉट प्रोडक्ट फाइंड आउट केला त्यांचा, ते तर -2 म्हणजे एक व्हॅल्यू आली फक्त. आता इथं काय तुमचा क्रॉस प्रोडक्ट आहे. ज्यावेळेस तुम्ही क्रॉस प्रोडक्ट फाइंड आउट करताय म्हणजे वेक्टर प्रोडक्ट, यावेळेस तुम्हाला याला वेक्टर प्रोडक्ट का म्हणायचं आहे, तर तुमचं फायनल आन्सर कसं त्या फॉर्ममध्ये आलं, वेक्टरच्याच फॉर्ममध्ये आलं. ओके. आणि जे फायनल आन्सर आले बघा तुमचा वेक्टर आर बार. ओके. व्यवस्थित लक्षात ठेवा, द रिझल्टंट वेक्टर इज, ओके, म्हणजे हा द रिझल्टंट वेक्टर इज परपेंडिक्युलर टू बोथ. हा परपेंडिक्युलर असणार आहे बोथ, कोणाला, ए बार आणि बी बारला. आता लक्षामध्ये जे आन्सर येतं बघा यांच्या क्रॉस प्रोडक्टनी, ते आन्सर ह्या दोघांना परपेंडिक्युलर असतं. कोणाला, दोघांना ज्यांच्यापासून तुम्ही आन्सर काढले त्यांना. ओके. आता हे बघा, मी तुम्हाला पॉईंट क्लिअर करून देतो. जर तुम्हाला कधीही प्रॉब्लेममध्ये जर असं जर रिक्वायरमेंट आहे की मला परपेंडिक्युलर वेक्टर फाइंड आउट करायचा आहे गिवन दोन वेक्टरला, सो ऑलवेज काय करायचं, त्या दोन वेक्टरचा घ्यायचा क्रॉस प्रोडक्ट. त्या दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट जर घेतला तर मला जो रिझल्टंट वेक्टर भेटेल तो ह्या दोन वेक्टरला काय असेल, परपेंडिक्युलर असेल. ओके. आणि जस्ट आपण आता पाठीमागं काय स्टडी केलं की समजा दोन वेक्टर परपेंडिक्युलर आहे किंवा नाही जर मला चेक करायचं आहे तर त्यासाठी काय घ्यायचा, डॉट प्रोडक्ट. हे बघा, इफ द टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर जर असतील त्यांचा डॉट प्रोडक्ट काय येत असतो, 0. आणि जर मला परपेंडिक्युलर वेक्टर फाइंड आउट करायचा आहे तर मी काय घेणार आहे, क्रॉस प्रोडक्ट घेणार आहे. ओके. ऑलवेज रिमेंबर दिस वन. ओके. तुम्हाला इथं मी छोटासा होमवर्क देतो बघा. मी काय सांगितलं की जो रिझल्टंट वेक्टर आला ना आर बार, तो ए बार आणि बी बारला काय असतो, परपेंडिक्युलर.
तर मला सांगा मग आर बार डॉट ए बारचा आन्सर काय येईल आणि आर बार डॉट बी बारचा आन्सर काय येईल. आर बार डॉट ए बार म्हणजे इथलचं ए बार घ्यायचं आहे तुम्हाला आणि आर बार डॉट बी बार म्हणजे हा बी बार घ्यायचा आहे. आर बार म्हणजे फायनल आन्सर आलेलं. परत मी तुम्हाला इथं घेऊन जातो. मी काय लिहिलं इथं, जर दोन वेक्टर जर परपेंडिक्युलर असतील, नंबर 3चं रिमार्क, इफ टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर, त्यांचा डॉट प्रोडक्ट किती असतो रे? किती आला डॉट प्रोडक्ट? 0. हां 0 असतो ना. मग सेम लॉजिक जर मी लावलं इथं, इथं सेम लॉजिक म्हणजे माझं जे आन्सर आला नाही तर आर बार, हा आर बार म्हणजे माझा रिझल्टंट वेक्टर ज्या दोन वेक्टरच्या क्रॉस प्रोडक्टपासून तयार झाला त्या दोघांनाही तो परपेंडिक्युलर असतो. म्हणजे जर मी आर बार आणि ए बारचा डॉट प्रोडक्ट घेतला किंवा आर बार आणि बी बारचा जर डॉट प्रोडक्ट घेतला तर दोघांचा आन्सर काय येईल? 0. येस 0. काय येईल? 0 येईल, 0. कारण आर बार हा ए बार आणि बी बार दोघांना पण 0 आहे. ओके, चला एक क्रॉस चेक करून दाखवतो मी तुम्हाला. आता इथं तुम्ही आता जस्ट काही मिनिटापूर्वी डॉट प्रोडक्ट काढायचे शिकलेत. आता इथं मी आर बार आणि ए बारचा डॉट प्रोडक्ट फाइंड आउट करतो. हे बघा आर बार आणि ए बार, ए बारच्या व्हॅल्यूज काय, आय कॅप, जे कॅप, के कॅप आहे. आर बार -2 आय कॅप प्लस 5 जे कॅप -3 के कॅप. डॉट प्रोडक्ट कसा करतो आपण फाइंड आउट? तुम्हाला जे समजतं ते सांगा. हाऊ टू फाइंड आउट द डॉट प्रोडक्ट? Yes, anyone please? How to find out dot product? The multiplication and addition of that values. कोणाच्या? आय कॅप, जे कॅप आणि के कॅपच्या, बरोबर. जास्त अवघड नाही. मला काय वाटतं तुम्ही सध्या काय झालं काय माहिती. हे बघा रे, आर बारचा आय कॅपचा कोइफिशियंट किती आहे? -2 आहे. आणि ए बारचा आय कॅपचा कोइफिशियंट किती आहे? 1 आहे. प्लस आर बारचा जे कॅपचा कोइफिशियंट आहे 5b, बरोबर. आणि ए बारचा जे कॅपचा कोइफिशियंट आहे 1. आर बारमध्ये के कॅपचा कोइफिशियंट आहे -3 आणि ए बारमध्ये परत किती आहे? 1 आहे. हे बघा, -2 × 1 -2, 5 × 1 5, -3 × 1 -3, बरोबर. किती आला आन्सर? 0. दोन वेक्टर जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट हा 0च येणार आहे. ओके, सो लक्षात ठेवा, जर मला परपेंडिक्युलर वेक्टर फाइंड आउट करायचं आहे, मी पुन्हा रिपीट करतोय, जर मला परपेंडिक्युलर वेक्टर फाइंड आउट करायचा आहे तर मी त्या दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट घेणार आहे. क्रॉस प्रोडक्टने मला परपेंडिक्युलर वेक्टर भेटतो. कारण इथं रिमार्क काय दिलं आपण, एक सेंटेन्स काय लिहिलं की रिझल्टंट वेक्टर इज परपेंडिक्युलर टू बोथ ए बार आणि बी बार. कोणत्या केसमध्ये? क्रॉस प्रोडक्टमध्ये. आणि सेकंड थिंग, जर मला चेक करायचं आहे, फक्त दोन वेक्टर माझ्या पुढे आहेत, ओके, मला गिवन आहेत, मला फक्त चेक करायचं दोन वेक्टर परपेंडिक्युलर आहे किंवा नाही, तर मी कसं चेक करणार? तो दोघांचा डॉट प्रोडक्ट घेऊन बघणार. जर त्यांचा डॉट प्रोडक्ट जर 0 आला तर दोन वेक्टर परपेंडिक्युलर, नाही आला तर नॉट अ परपेंडिक्युलर. ओके, सो या वेने. आणि आर बार डॉट बी बार करून बघा, त्याचं पण आन्सर तुमचं काय येईल? 0 येईल. ओके, नाव रिमार्क्स. सेम पेन मध्ये रिमार्क्स लिहितो क्रॉस प्रोडक्टचे. रिमार्क्स नंबर 4, इफ टू वेक्टर्स आर पॅरलल, म्हणजे थिटा किती रे? 0 डिग्री, बरोबर. आपला क्रॉस प्रोडक्टचा फॉर्म्युला काय आहे? ए मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए बार मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू साइन थिटा. ओके, थिटा किती घ्यायचा तुम्हाला? इथं थिटाची व्हॅल्यू घ्यायची तुम्हाला 0. साइन 0 काय असतो रे? 0. म्हणजेच ए बार क्रॉस बी बार किती येईल? 0. दोन वेक्टर जर पॅरलल असतील तर तुमचा क्रॉस प्रोडक्ट 0 येतो. मी पुन्हा रिपीट करतो, दोन वेक्टर जर पॅरलल असतील, पॅरलल म्हणजे कोणाची कंडिशन असते? एक कोलिनियरची पण सेम कंडिशन आहे. म्हणजे तुमचे जर वेक्टर कोलिनियर असतील किंवा पॅरलल, त्यांचा क्रॉस प्रोडक्ट काय असेल? 0 असेल. ओके, मग मला सांगा, आय कॅप क्रॉस आय कॅप, जे कॅप क्रॉस 0. जे 0. कॅप आणि के कॅप क्रॉस के कॅप, दोन सेम वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट किती येईल आन्सर याचं? 0. 0. गुड, याचा आन्सर काय येईल? 0 येईल. सेकंड रिमार्क, इफ टू वेक्टर्स आर अँटी पॅरलल,
टू वेक्टर्स आर अँटी पॅरलल. जर दोन वेक्टर जर अँटी पॅरलल असतील, ओके, सो त्यांचा थिटा 180 डिग्री. 180 degree. मग परत सांगा रे, ए बार क्रॉस बी बार किती येईल त्यांचा आन्सर परत? 0. 0. Zero. साइन 180 काय असतो? 0 असतो. गुड. नेक्स्ट, इफ टू वेक्टर्स, if two vectors are perpendicular म्हणजे अँगल किती झाला त्यांच्यामधला? 90 90 degree. degree. 90 डिग्री. व्हेरी गुड. मग मला सांगा यांच्यातला क्रॉस प्रोडक्ट काय येईल मग? ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार. पुढे कोण आहे? साइन 90 ना, साइन 91 असतो. सो तुमचं हे आन्सर येईल. करेक्ट आहे. पण आपण काय शिकलो रे आता, की जर ज्यावेळेस मी दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट फाइंड आउट करतो त्यावेळेस फाइंड होणारं जे आन्सर असतं, म्हणजे जो माझा रिझल्टंट वेक्टर असतो त्या दोघांनाही परपेंडिक्युलर असणार आहे. करेक्ट. मग मला सांगा, ओके, व्यवस्थित बरं करा. आता मला सांगा आय कॅप क्रॉस जे कॅप याचा आन्सर काय असेल? जे कॅप क्रॉस के कॅप याचा आन्सर काय असेल? आणि के कॅप क्रॉस आय कॅप याचा आन्सर काय असेल? 1. विचार करून सांगा. मी परत Zero. रिपीट करतो. परपेंडिक्युलर वेक्टर आहेत ते. मी परत रिपीट करतो. दोन वेक्टरचा ज्यावेळेस तुम्ही क्रॉस प्रोडक्ट घेत असता त्यावेळेस जे आन्सर येणार आहे तुमचं, जो रिझल्टंट वेक्टर आहे तुमचा, तो ह्या दोघांनाही परपेंडिक्युलर असतो. आता सांगा. 1. नाही. Zero. रिपीट करतो. Zero. रिपीट करतो. नाही. रिपीट करतो मी. आपण आता इथं एक नोट काय लिहिली बघा, एक पॉईंट लिहिला ना इथं. इथं काय पॉईंट लिहिला दिसतोय का? हा द रिझल्टंट वेक्टर इज -1. थांबा एक मिनिट, मी वाचतोय मग सांगा मला. मी नोट काय लिहिली? द रिझल्टंट वेक्टर इज परपेंडिक्युलर टू बोथ ए बार अँड बी बार. माझा रिझल्टंट वेक्टर त्या दोघांनाही परपेंडिक्युलर असतो. ओके, काही प्रकाश पडलाय? क्रॉस प्रोडक्ट नाही. चला मी सांगतो. आय कॅप आणि जे कॅपचा मी क्रॉस प्रोडक्ट घेऊन राहिलो. माझं जे आन्सर येणार आहे ते ह्या दोघांनाही परपेंडिक्युलर आहे. आय कॅप रिप्रेझेंट करतो एक्स ॲक्सिसला, जे कॅप रिप्रेझेंट करतो वाय ॲक्सिसला. मग एक्स आणि वाय दोघांनाही परपेंडिक्युलर कोणता ॲक्सिस असतो? This one. झेड ॲक्सिस. आणि झेड ॲक्सिसचा युनिट वेक्टर आहे के कॅप. सो आय कॅप क्रॉस जे कॅपचा आन्सर आलं के कॅप. मी पुन्हा रिपीट करतो बघा काय सांगू राहिलो मी तुम्हाला, की क्रॉस प्रोडक्टमध्ये येणारं आन्सर हे दोन्ही वेक्टरला परपेंडिक्युलर असतो. आय कॅपला हा के कॅप पण परपेंडिक्युलर आहे, जे कॅपला के कॅप पण परपेंडिक्युलर आहे. मग आता मला सेम लॉजिकने सांगा, जे कॅप क्रॉस के I कॅप. cap. I cap. आय कॅप. आता जमलं बघा तुम्हाला. आणि के कॅप क्रॉस आय कॅप काय येईल? J cap. याचा आन्सर काय येईल? जे कॅप येईल. J cap. राहील लक्षामध्ये आता हे. सो यासाठी एक सिंपल सायकल तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. सायकल अशी येते, हां इथं मार्क करतो सायकल बरं करे या सर्कलमध्ये. आय कॅप ह्या सायकलमध्ये जायचं ऑलवेज. आय कॅप नंतर येईल जे कॅप तुमचा. आय कॅप नंतर येईल जे कॅप. ओके, जे कॅप नंतर येईल के कॅप. आणि के कॅप नंतर परत कोण येईल मग? आय कॅप. I cap. ओके, ह्याच वेने म्हणजे ही कोणती डायरेक्शन झाली? क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज? आय कॅप नंतर जे कॅप, जे कॅप नंतर के कॅप, के कॅप नंतर आय कॅप. Clockwise. जर अँटी क्लॉकवाईज गेलो तर काय होईल हे मी Negative. येस, निगेटिव्ह होऊन जाईल. ठीक आहे. सो हा झाला माझा तिसरा रिमार्क. चौथा, आता इथं काय लिहिलं तर चौथा रिमार्क तुम्ही डॉट प्रोडक्ट ऑफ टू सेम वेक्टर्स. बरोबर आहे. आता इथं मी लिहितो क्रॉस प्रोडक्ट ऑफ सेम टू वेक्टर्स. म्हणजे समजा ए बार क्रॉस ए बार काय येईल याचा आन्सर? अरे बाबू आत्ताच जस्ट झालं वरती. सेम Magnitude of A square. नाही 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 नाही. दोन सेम वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट. डॉट प्रोडक्ट येतो बघा मॅग्निट्यूड ए बारचा स्क्वेअर, पण दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट. 0. येस, 0. व्हेरी गुड. झिरो कसं बघा इथंच आता लिहिणार आहे.
दोन वेक्टर जर तुमचे पॅरलल असतील, ए बार क्रॉस ए बार मिनिंग काय, दोन वेक्टर सारखे म्हणजेच काय, दोन वेक्टर सारखे म्हणजे दोन वेक्टर पॅरलल असतील किंवा दोन वेक्टर काय असतील, कोलिनियर असतील. कोलिनियर पॅरललची कंडिशन सारखी असते. आणि क्रॉस प्रोडक्टमध्ये जर दोन वेक्टर जर तुमचे पॅरलल किंवा कोलिनियर असतील तर त्यांचा क्रॉस प्रोडक्ट 0 येतो. त्यामुळे इथं मार्क केलं आपण. आणि खाली हे पण लिहिलं बघा युनिट वेक्टरमध्ये, आय कॅप क्रॉस आय कॅप सेम सेम वेक्टर, जे कॅप क्रॉस जे कॅप सेम सेम वेक्टर, के कॅप क्रॉस के कॅप सेम सेम वेक्टर, आन्सर 0. सो इथून पुढे तुम्ही क्रॉस प्रोडक्टमध्ये काय लक्षात ठेवणार, दोन सेम वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट हा 0 0. असतो. ओके. आणि नंबर 5, क्रॉस प्रोडक्ट कॉम्पिटिटिव्ह लॉ फॉलो करतो का रे मग? क्रॉस प्रोडक्ट डज नॉट फॉलो कॉम्पिटिटिव्ह लॉ. ओके. तो कॉम्पिटिटिव्ह लॉ फॉलो करत नाही. म्हणजेच जर ए बार क्रॉस बी बार तुम्हाला दिला आहे आणि मी ह्या दोघांची पोझिशन जर इंटरचेंज केली बी बार क्रॉस ए बारमध्ये, तर याला साईन येतं मायनस. कोणतं साईन येतं याला? मायनस. सो ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू काय असतं, बी बार मायनस ए बार. इथं डॉट प्रोडक्टमध्ये काय होतं, ए बार डॉट बी बार हा बी बार डॉट ए बार होता. इथं सेम येत नाही, इथं कोणतं साईन येतं, मायनस. ओके. सो हे व्यवस्थित गो थ्रू करा. परपेंडिक्युलर वेक्टर, पॅरलल वेक्टर, कोण कधी 0, सेम वेक्टरचं काय होतं डॉट प्रोडक्टमध्ये, क्रॉस प्रोडक्टमध्ये. सो मी ते कंपॅरिझनमध्ये दिलं आहे, जास्त पॉईंट नाहीत. ओके. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो जे मग असे एक्सप्लेन केले मी होते. याला स्केलर प्रोडक्ट काय म्हणतात तर तुम्हाला मी सांगितलं बघा, याची स्केलर व्हॅल्यू येणार आहे. एक्झाम्पल, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट. बरोबर, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांचा जर मी डॉट प्रोडक्ट घेतला, फोर्स ही पण काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे, इनटू डिस्प्लेसमेंट ही सुद्धा काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. पण दोघांचा जर डॉट प्रोडक्ट घेतला तर दोघांच्या डॉट प्रोडक्टने येणारं जे आन्सर आहे माझं वर्क, ही वर्क कोणती क्वांटिटी, प्युअरली स्केलार. सो लक्षात ठेवा, डॉट प्रोडक्टमध्ये फायनल आउटपुट जो तुमचा येतो, फायनल जी टर्म येते किंवा फायनल जे आन्सर येणार आहे ते ऑलवेज असतं स्केलर. मॅथमॅटिक्समध्ये स्केलर म्हणजे ती व्हॅल्यू असणार आहे फक्त. ओके. आणि याच्यामध्ये एक्झाम्पल, ओके, याच्यामध्ये एक्झाम्पल बघा, सगळ्यात फेमस, तुम्ही 11वीमध्ये स्टडी केला असेलच फिजिक्समध्ये. समजा हे माझे 3 ॲक्सिस आहेत. ओके, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस. सपोज कन्सिडर करा की वाय ॲक्सिसवरती मॅग्नेटिक फील्ड आहे. मॅग्नेटिक फील्ड आपण बी बारने दाखवतो. झेड ॲक्सिसवरती समजा आपल्याकडं इलेक्ट्रिक फील्ड आहे. इलेक्ट्रिक फील्ड आपण ई बारने दाखवतो. बरोबर, हे दोघांचा क्रॉस प्रोडक्ट असतो बघा, ई बार क्रॉस बी बार. काय तयार होत असतं रे इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डच्या फ्युजनने? ई बार क्रॉस बी बारने तुम्हाला कोणती क्वांटिटी भेटते? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. गुड. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तयार होती आहे. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची डायरेक्शन ह्या दोघांनाही परपेंडिक्युलर, म्हणजे तिचं प्रोपगेशन ह्या दोघांनाही परपेंडिक्युलर कोणत्या डायरेक्शनमध्ये होत असतं, एक्स ॲक्सिसमध्ये. कारण ती भेटती तुम्हाला ई बार क्रॉस बी बारने. सो ई बार क्रॉस बी बार याच्यापासून भेटणारी जी तुमची क्वांटिटी होती, फिजिकल क्वांटिटी, ती ह्या दोघांना पण काय झाली, परपेंडिक्युलर. कारण ती प्रोपगेट झाली एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शनमध्ये, म्हणजे वायला आणि झेडला सुद्धा परपेंडिक्युलर. ओके. सो दिस इज ऑल अबाउट डॉट प्रोडक्ट अँड क्रॉस प्रोडक्ट. सगळ्यांना समजलं का रे बच्चा पार्टी? आता आपल्याला यांचे प्रॉब्लेम घ्यायचे आणि मग त्यानंतर आपण, समजलं सगळ्यांना? ओके. मग आपण त्यानंतर स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आणि वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट बनणार आहे. सो एक कंपॅरिझन बघून घ्या व्यवस्थित. ओके. मी क्वेश्चनमध्ये बरेच वेळेस हे रिपीट करणार आहे की डॉट प्रोडक्ट कधी 0 असतो, क्रॉस प्रोडक्ट कधी 0 असतो, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. सो हे पॉईंट्स क्लिअर करा. ठीक आहे. ओके, चलो क्वेश्चन लेते हैं अब.
Okay. So first question is, if a bar is equal to I cap minus 2j cap plus k cap and b bar is equal to 2i cap minus 2j cap plus k cap, then find angle between them. Angle between them. ओके, मी आन्सर स्टार्ट करतोय. मला सांगा रे, अँगल फाइंड आउट करण्यासाठी मी डॉट प्रोडक्ट यूज करू का क्रॉस प्रोडक्ट? Dot Dot product. product. डॉट प्रोडक्ट. गुड. ओके, मी गिवन लिहितो. ए बार काय दिलाय तुम्हाला? आय कॅप मायनस 2j कॅप प्लस के कॅप अँड बी बार इज 2i कॅप मायनस 2j कॅप प्लस के कॅप. मला फक्त दोघांचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे, बरोबर. मग मी डायरेक्ट फॉर्म्युलाच वापरतो बघा आपल्या कॉस थिटाचा. काय आहे कॉस थिटाचा फॉर्म्युला? सो कॉस थिटा इज इक्वल टू ए बार डॉट बी बार डिवायडेड बाय त्या दोघांचं मॅग्निट्यूड. ए बारचं मॅग्निट्यूड इंटू बी बारचं मॅग्निट्यूड. ओके, मला याला सॉल्व करायचं आहे. सांगा रे, डॉट प्रोडक्ट कसा फाइंड आउट होत असतो? आय कॅप जे कॅप के कॅपच्या कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन करून ॲडिशन करायची आहे. सांगा रे, ए बारचा आय कॅपचा कोइफिशियंट किती आहे? बोला फास्ट. 1 बी बारचा -2. +2. आय कॅपचा कोइफिशियंट ना. हा, B येस. आता जे कॅपचा कोइफिशियंट ए बारचा -2, -2. इथं पण -2 -2. आणि के कॅपचे कोइफिशियंट 1 आणि 1 1 डिवायडेड बाय त्यांचं मॅग्निट्यूड घ्यायचं आहे आपल्याला. एचा मॅग्निट्यूड कसं येईल? आय कॅप जे कॅप के कॅपचे जे कोइफिशियंट आहे त्यांचा स्क्वेअर करून ॲडिशन. आयचा कोइफिशियंट 1, 1चा स्क्वेअर 1, -2चा स्क्वेअर 4, 1चा स्क्वेअर 1. मल्टिप्लिकेशनमध्ये दुसरं बीचा मॅग्निट्यूड 2चा स्क्वेअर 4, 2चा स्क्वेअर 4, मायनसचा स्क्वेअर ऑलवेज प्लस असतो आहे का नाही, आणि 1चा स्क्वेअर 1. किती येईल रे हे मल्टिप्लिकेशन वरती बघा? 1 × 2 2, हे मायनस मायनस प्लस होईल. 2 × 2 4, हे 1 × 1 1 परत डिवायडेड बाय हे 1 + 4 5, 5 + 1 6, आणि पुढच्या रूटमध्ये किती येईल? 4 + 4 8 + 1 9, 9चं स्क्वेअर रूट निघतंय. सो देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू, वरती किती राहिला रे? 2 + 4 6, 6 + 1 7. 7, आणि Seven. खाली 9चं स्क्वेअर रूट 3 √6. सो आलं बघा आन्सर आपल्याला. देअरफॉर थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स 7/3 √6. दिस इज द फायनल आन्सर. कसा होता क्वेश्चन वरती? एक्स्ट्रीमली इझी. Yes, sir. Yes, sir. सोपं होतं खूप. या नेक्स्ट. Find the angle P. Find the angle P of triangle whose vertices are P in bracket 0 -1 -2, Q in bracket 3 1 4 and R in bracket 5 7 1. ओके, एक ट्रायंगल आहे. त्याचे तुम्हाला व्हर्टेसेस दिलेले बघा PQR. सो इथं मी तो ट्रायंगल ड्रॉ करतो. समजा हा ट्रायंगल आहे आपल्याकडं. सपोज दिस इज अ पॉइंट P 0 -1 -2. सपोज दिस इज अ पॉइंट Q 3 1 4, आणि दिस इज अ पॉइंट R 5 7 आणि 1. तुम्हाला कोणता अँगल फाइंड आउट करायचा आहे बघा? हा P अँगल. हा इथं P ना, हा अँगल फाइंड आउट करा. समजा याला मी थिटा नाव दिलं. ओके, आता माझे 2 सोपे क्वेश्चन तुम्हाला असतील, 2 किंवा 3. मला सांगा, अँगल फाइंड आउट करण्यासाठी सगळ्यात पहिली रिक्वायरमेंट काय आहे रे? व्हॉट इज अ रिक्वायरमेंट? मला अँगल फाइंड आउट करायचं आहे बघा P. सो व्हॉट इज द फर्स्ट रिक्वायरमेंट? विचार करा, डोकं लावा. आपल्याला प्रोसेस करायचं आहे ना.
स्क्रीन दिसते का रे तुम्हाला? Yes, sir. दिसते ना? अच्छा, मला दिसत नाही, मग इथं काय प्रॉब्लेम झाला? हो, दिसते दिसते. हां, आपल्याला त्यामधले अँगल्स फाइंड आउट करावे लागतील ना त्या दोन वेक्टरचे. हां, म्हणजे पहिली रिक्वायरमेंट काय आहे, मला काय माहित पाहिजे मग, दोन वेक्टर ज्यांच्यामधला, गुड अक्षदा, ज्यांच्यामधला मला अँगल फाइंड आउट करायचा आहे ना, ते दोन वेक्टर अगोदर फाइंड आउट करायचे. ओके, म्हणजे हा थिटा मला फाइंड आउट करायचा आहे. सो दोन वेक्टर कोणते असतील? एक वेक्टर असेल माझा पी क्यू बार, बरोबर, आणि दुसरा वेक्टर कोणता असेल? पी PR आर बार. बार. या दोघांमधला अँगल मला फाइंड आउट करायचा आहे. सो हे दोन वेक्टर अगोदर मला लागतील. करेक्ट. आता तुम्हाला दोन वेक्टर फाइंड आउट करता येतात जर तुम्हाला दोन पॉईंट जर माहीत असतील तर, बरोबर आहे. मग ते तुम्ही असं लिहिणार नाही तर, लेट पी बार, क्यू बार, आर बार आर पोझिशन वेक्टर्स ऑफ पॉइंट्स पी क्यू आर रिस्पेक्टिवली, बरोबर आहे. देअरफॉर चला, कोण सांगतं मला पी क्यू बार? हाऊ टू राईट पी क्यू बार? क्यू बार मायनस पी बार. सांगा ना काय येईल मग? क्यू मधून पी मायनस करा, इथं 3 आहे, 3 मधून 0 मायनस केला, किती? 3 आय कॅप. इथं 1 आहे, 1 मधून -1 मायनस केला, ते मायनस +2. मायनस प्लस होईल, +2, गुड, +2 जे कॅप. 4 मधून 2 -2 मायनस केला, मायनस मायनस प्लस होईल, +6 केलं. +6 के कॅप, बरोबर. मग दुसरा वेक्टर कोणता फाइंड आउट करायचा आहे मला? पी आर बार. सांगा, पी आर बार इज इक्वल टू काय येईल? आर बार मायनस पी बार, बरोबर करे. मग सांगा, आर बार मायनस पी बार काय येईल? 5 मायनस 0, 5 आहे 5. 7 मायनस मायनस प्लस 1 होईल, तो 7 + 1 8 जे 8 जे कॅप. कॅप, 1 मायनस मायनस प्लस 2 होईल, प्लस 3 के कॅप, बरोबर. ओके, बाले दोन वेक्टर फाइंड आउट. आता वापरा फॉर्म्युला. सेकंड राईट, वी हॅव कॉस थिटा इज इक्वल, होता ए बार बी बारच्या ऐवजी तिथं नावं चेंज झालेत. आपण सेक्शन फॉर्म्युलापासून स्टडी करतोय बघा, की जसं नावं चेंज होते तसं फॉर्म्युला चेंज करायचा. फॉर्म्युला चेंज म्हणजे त्याच्यातले नोटेशन चेंज करायचे. सो पी क्यू बार डॉट पी आर बार डिवायडेड बाय त्या दोघांचं मॅग्निट्यूड पी क्यू बार पी आर बार. सांगा रे, डॉट प्रोडक्ट कसा घ्यायचा? तुम्हाला जमताय आता? आय कॅपचे कोइफिशियंट सांगत नाही भाऊ तुम्ही, खाली लिहिताय गपचूप गपचूप, तेच कळत नाहीये. खाली पी क्यू बारचं मॅग्निट्यूड 3चा स्क्वेअर 9, 2चा स्क्वेअर 4, 6चा स्क्वेअर 36, त्याला मल्टिप्लिकेशनमध्ये. दुसरा पी आर बारचं मॅग्निट्यूड 5चा स्क्वेअर 25, 8चा 64, 3चा 9. वरचं कॅल्क्युलेशन किती येतं आहे सांगा मला? 15 + 16 + 18. 15 + 16 + 18, ओके. ओके, आणि खाली 9 + 4 13, 13 + 46 49, आणि पुढच्या ह्याच्यामध्ये 25 + 98. 98 येत आहे का? ओके. वरची ॲडिशन किती झाली मग? 49. वरची ॲडिशन 49, ओके. खाली बघा रे, मग असं लिहू कर मी याला. पहिला 49 मी ॲज इट इज ठेवला, आणि दुसऱ्या 98ला मी काय केलं, स्क्वेअर रूटमध्ये 2 × 49 लिहिलं. जमेल ना? 2 × 49 म्हणजे 98. सो काय होईल? 49. अरे यार, 49चा स्क्वेअर रूट निघतंय ना, मी कशाला एवढं हे करून राहिलो इथं. बघा रे, 49चा स्क्वेअर रूट 7 इंटू, इथं इंटू लिहायला थोडंसं घाबरत चला, कारण आपण डॉट क्रॉस आहे ना, त्यासाठी सिम्बॉल वापरतो, डॉट आणि क्रॉस. इथं मी लिहिलं 98ला, मी असं लिहितो स्क्वेअर रूटमध्ये 49 × 2, आणि 49चं स्क्वेअर रूट मी बाहेर काढलं पुढच्या स्टेपला. ओके, म्हणजे हा ऑलरेडी 7 होता, 49चा आणखीन एक स्क्वेअर रूट बाहेर 7, आणि कोण राहिलं मग आतमध्ये? फक्त √2. 7 × 7 झालं 49, 49 कॅन्सल, आन्सर इज 1/√2. मला सांगा रे मग, कॉस्टची व्हॅल्यू 1/√2 कोणत्या अँगलला? 45 degree. 45 डिग्री झाला आन्सर. 45 डिग्री. 3 मार्काचा क्वेश्चन आहे बघा हा.
अवघड आहे काही? नाही अवघड. यस, ठीक आहे. समजलं सगळ्यांना हा? येस सर. ओके, नेक्स्ट येऊया परत अँगल वरतीच. इफ क्वेश्चन आहे पी कॅप क्यू कॅप अँड आर कॅप, पी कॅप क्यू कॅप अँड आर कॅप आर युनिट वेक्टर्स, then find first p cap dot q cap आणि सेकंड पी कॅप डॉट आर कॅप. त्यांनी डायग्राम प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे. इथं पी बार क्यू बार, सॉरी कॅपिटल दिला मी, पोझिशन वेक्टर आहे, आणि इथं दिला त्यांनी आर बार. सोपा क्वेश्चन आहे. हे बघा, अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, पी बार डॉट क्यू बार फाइंड आउट करायचा आहे. आता हा जो ट्रायंगल दिलाय तो कोणत्या टाईपचा त्या अगोदर ओळखा, कारण त्याची गरज आपल्याला पडणार आहे हे सॉल्व्ह करताना. हे बघा, इथं पी कॅप क्यू कॅप आर कॅप तिघं पण युनिट वेक्टर आहे. तिघं पण युनिट वेक्टर म्हणजे काय, पी कॅपचं मॅग्निट्यूड, क्यू कॅपचं मॅग्निट्यूड आणि आर कॅपचं मॅग्निट्यूड. सांगा किती हे तिघांचं मॅग्निट्यूड? गुड, 1. या सगळ्यांचा मॅग्निट्यूड किती येणार आहे? 1 येणार आहे. मग आता ह्या ट्रायंगलमध्ये तिन्ही वेक्टर तुमचे सेम झाले, म्हणजेच काय, सेम म्हणजे काय, डायरेक्शन वेगळी वेगळी त्यांची, बट त्यांचं मॅग्निट्यूड सेम झालं. मॅग्निट्यूड म्हणजे त्यांची लेंथ सेम झाली. तर हा कोणत्या टाईपचा ट्रायंगल झाला रे मग? इक्विलॅटरल ट्रायंगल. येस, हा कोणता झाला? इक्विलॅटरल ट्रायंगल. सो इथे लिहू मी, देअरफॉर गिवन ट्रायंगल इज इक्विलॅटरल. आणि जर ट्रायंगल जर इक्विलॅटरल असेल तर त्याच्यामधला प्रत्येक अँगल किती असतो? 60 डिग्री. येस, ऑल किंवा ईच अँगल इज 60 डिग्री. ईच अँगल इज 60 डिग्री. ओके, चला आता मी पहिला घेतो बघा सॉल्व्ह करण्यासाठी. फर्स्ट काय विचारलंय तुम्हाला, पी कॅप डॉट क्यू कॅप. काय बेसिक फॉर्म्युला आहे डॉट प्रोडक्टचा सांगा? हा फॉर्म्युला आहे, ए बार डॉट बी बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए बार, म्हणजे पहिल्या वेक्टरचं मॅग्निट्यूड, दुसऱ्या वेक्टरचं मॅग्निट्यूड, आणि त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये कॉस थिटा. करेक्ट. दिस इज द फॉर्म्युला टू रिप्रेझेंट डॉट प्रोडक्ट. मग इथं ए आणि बी च्या ऐवजी आहे पी कॅप डॉट क्यू कॅप. सांगा काय लिहू? बोला रे. इन मॉड पी कॅप इंटू क्यू कॅप कॉस. बरं ठीक आहे, मॉड म्हणलं तरी चालेल म्हणा. मॅग्निट्यूड ऑफ पी कॅप, दुसऱ्या मॉडमध्ये क्यू कॅप, हा, इंटू कॉस 60. कॉस. ओके, अगोदर मी फॉर्म्युला लिहिला कॉस थिटा. हे बघा, युनिट वेक्टर आहे, सो पी कॅपचं मॅग्निट्यूड 1, क्यू कॅपचं मॅग्निट्यूड 1 आणि कॉस 60. गुड. मग किती झालं रे? 1 इंटू 1 1. कॉस 60. कॉस 60 किती 3. असतो? येस, कॉस 60 इज 1/2. हे झालं पहिलं आन्सर. चला तुमच्यासाठी होमवर्क देतो, दुसरा आन्सर फाइंड आउट करा. दुसरं काय होतं सांगा रे, ओरलीच मला काय आन्सर येईल पी कॅप डॉट आर कॅपचं? 1/2. येस, त्याचं पण आन्सर किती येणार आहे? 1/2. कारण सगळंच सारखं आहे ना, दोघं युनिट वेक्टर आहे, दोघांमधला अँगल आहे 60, काहीच चेंज होणार नाहीये. मायनस मध्ये येईल ना? कसं काय मायनस येईल? तुम्ही मॅग्निट्यूड घेता, स्केलर स्केलर आपण डॉट प्रोडक्ट घेतोय ना रे अक्षदा. डॉट प्रोडक्ट मध्ये तुमची थोडी फायनल आन्सर वेक्टर क्वांटिटी आहे. का बरं मायनस येईल असं वाटलं तुम्हाला? मग कॉस 120 ची व्हॅल्यू -1. कॉस 120 कसं काय येईल? कॉस 60 येईल ना, 120 काय येईल? आपला इक्विलॅटरल ट्रायंगल आहे ना, मला पी आणि आर मधला अँगल लागतोय. म्हणजे इंटेरियर अँगल 60 डिग्री ना, आपल्याला एक्सटेरियर अँगल 180 -60 करावं. एक्सटेरियर अँगल काय लागतो? इंटेरियर्स लागेल ना. हे बघा, इथं पी आणि इथं आर, ह्या आतमधला अँगल लागतोय मला हा थिटा. हा थोडी बाहेरचा अँगल आहे. 60 अँगल 60 लागेल. हा, अरे आतमधला अँगल फाइंड आउट करतो ना रे आपण वेक्टरच्या आतमध्ये. समजा पी आणि क्यू होता तर इथलचा अँगल घेतला आपण थिटा, तो 60.
आता पी आणि आर यांच्यामधला डॉट प्रोडक्ट फाइंड आउट करायचं. इथलचा आतमधला अँगल थिटा 60. ओके, क्लिअर का अक्षदा? हो. ओके, सो ठीक आहे. अजून एखादा अँगलचा क्वेश्चन असेल तर मी चेक करतो. समजा थोडासा डिफरंट हटके. येस, घ्या रे, एक फायनल क्वेश्चन घेऊ आणि थांबूया आपण. क्वेश्चन तुम्हाला दिलं, इफ ए बार डॉट बी बार इज इक्वल टू √3 अँड ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू 2i कैप प्लस j कैप प्लस 2k कैप, then find angle between a bar and b bar. Then find angle between a bar and b bar. यांच्यामधला अँगल तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. हे बघा, डॉट प्रोडक्ट दिलाय तुम्हाला ए बार डॉट बी बार, याची व्हॅल्यू √3. त्यानंतर पुढे क्रॉस प्रोडक्ट दिलाय, पण क्रॉस प्रोडक्टचं मॅग्निट्यूड नाही दिलं तुम्हाला. क्रॉस प्रोडक्ट म्हणजे वेक्टर फॉर्ममध्ये दिलाय. ओके, हे बघा, मी 2 फॉर्म्युले यूज करणार आहे. वी हॅव कोणते 2 फॉर्म्युले? पहिला डॉट प्रोडक्टचा ए बार डॉट बी बारचा बेसिक फॉर्म्युला काय आपला? पहिला वेक्टरचा मॅग्निट्यूड, ओके, सेकंड वेक्टरचा मॅग्निट्यूड इंटू Cos कॉस theta. थिटा. आणि दुसरा कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे मी? मॉडमध्ये ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए बार मॅग्निट्यूड ऑफ बी बार. इथं कोण येईल? कॉसच्या ऐवजी फक्त इथं येतो साइन थिटा. ओके, हे 2 फॉर्म्युले मला वापरायचे. आता हे 2 फॉर्म्युले जर वापरले, मी काय करतो, ह्या दोघांचा रेशो घेतो. समजा हा 1 आहे, हा 2 आहे. सो कॅन राईट हिअर डिवाइड इक्वेशन 2 बाय 1. ओके, सो 2ची राईट हँड साईड लेफ्ट हँड साईड आहे ए बार क्रॉस बी बारचं मॅग्निट्यूड डिवायडेड बाय त्याची लेफ्ट हँड साईड, पहिल्या इक्वेशनची लेफ्ट हँड साईड आहे ए बार डॉट बी बार इज इक्वल टू सेम आहे. इथं ए बार बी बारचं मॅग्निट्यूड, इथं साइन थिटा डिवायडेड बाय, कारण 2ला मी 1ने डिवाइड करतोय ना, ए बार बी बार कॉस थिटा. काय काय कॅन्सल होईल रे इथं? हे ए बार कॅन्सल, इथं बी बार कॅन्सल, आणि साइन थिटा आपण कॉस थिटा काय असतो? टॅन थिटा असतो. म्हणजे हे टॅन थिटा आलं. मला अँगलच काढायचं आहे ना. फाइंड अँगल बिटवीन ए बार आणि बी बार. सो हे टॅन थिटा झालं. आता हे बघा रे, तुम्हाला इथं मॅग्निट्यूड कसं आलं? ए बार डॉट बी बार आहे फक्त, ते येणारच आन्सर मॅग्निट्यूडमध्ये असतं. आता इथं मला ए बार क्रॉस बी बारचं मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचं आहे. तुम्हाला ए बार क्रॉस बी बार दिलेला आहे. मग मॅग्निट्यूड फाइंड आउट करण्यासाठी ठीक आहे, इथं करतो फाइंड आउट. नाव मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार. काय प्रोसेस आहे मॅग्निट्यूड फाइंड आउट करायची? स्क्वेअर रूट मध्ये. हां, आय कॅप जे कॅप के पाचचे स्क्वेअर, 2चा स्क्वेअर, 1चा स्क्वेअर आणि 2चा स्क्वेअर. 2चा स्क्वेअर 4, 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, हे झालं 9. मग मॅग्निट्यूड करेक्ट, मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बारची व्हॅल्यू किती आली? 3 आली. ती मला इथं पुट करायची आता आपल्या इक्वेशनमध्ये. ओके, इथं मी पुट केला 3 डिवायडेड बाय ए बार डॉट बी बार किती होता रे? √3 इज इक्वल टू टॅन थिटा. आता ही सिच्युएशन तुम्हाला माहिती रे. मला सांगा, रूट कुठे शिफ्ट होईल? 3 न्यूमरेटरला. टॅन थिटा काय झाला? √3 झाला. तुम्हाला अँगल काढायचा होता. सो थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स 60 degree. यस, थिटा झाला 60 डिग्री. दिस इज द फायनल आन्सर. ओके, दिस इज आवर फर्स्ट लेक्चर ऑन multiplication or product of vectors. Okay.